देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी येणार आहे। ठाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण या कार्यक्रमासाठी ते येणार आहे, त्यामुळे जय्यत तयारी ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी पूर्णतः ट्रॅफिक कशा प्रकारे वळवली जाणार या सर्वचा आढावा या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून सुरू आहे। ज्या बोरीवडे गाव वालावलकर मैदान कासवलीच्या बाजूला हा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर उद्या मोठ्या संख्येने 40 ते 50 हजार महिला या ठिकाणी जमणार आहेत, त्यामुळे नक्कीच वाहतूक विभागाकडून देखील याची पूर्ण दखल घेण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये पाहायला गेलं तर नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, तसेच मीरा भाईंदर असेल, भिवंडी असेल, अशा भागातून सर्वच जे आहे ते महिला या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे VIP गेट देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच उद्या अनेक मंत्री महोदय देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहे। पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी यांच्या येण्याने पूर्णतः रस्त्यावर जे खड्डे असतील, पूर्ण सुशोभीकरणाचं काम या ठाण्यामध्ये सुरू आहे, त्यामुळे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट हे देखील गेल्या काही दिवसापासून बैठक आणि ह्या रस्त्यावरती आढावा सर्व घेत आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने 1200हून अधिक वाहनं हे येणार आहे, तसेच पोलीस बल देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत या ठिकाणी की सर, गेल्या काही दिवसापासून बैठका सुरू आहेत, पंतप्रधान मोदी ठाण्यामध्ये येणार आहे, कशा प्रकारचं नियोजन वाहतुकीमध्ये केलेलं आहे? वाहतुकीचं आपण बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 1700 ते 1800 बसेसचं आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। 2500 कार्सची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। 2 रोड आपण जे आहेत ते वन वे केलेले आहेत मेन रोड्स, आणि अवजड वाहनांची 24 तासासाठी बंदी केलेली आहे। म्हणजे पालघर मीरा भाईंदरपासून तर पुणे नाशिकपासून आपल्याला पूर्ण अवजड वाहनांची बंदी केलेली आहे आपण त्या दिवशी। या ठिकाणी कशा प्रकारचं पोलीस बळ या ठिकाणी वापरण्यात येणार, कुठे कुठे सिक्युरिटी लावण्यात आली? जवळपास आपल्याकडे या ठिकाणी 2700 ते 2800 2700-2800 लोकांचं मॅनपॉवर आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। त्याच्यात QRT आहे, SRP आहे आणि आपलं लोकल पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिकचे आहेत। ट्रॅफिकचे आपण जवळपास 350 लोकांची डिप्लॉयमेंट या ठिकाणी केलेली आहे। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काय उपाययोजना पीक आवर्सच्या वेळेस? पीक आवर्सच्या वेळेस यावेळेस आपण सकाळी पूर्ण 24 तासासाठी जो DMart ते टायटन हॉस्पिटल हा वन वे केलेला आहे, आणि टायटन हॉस्पिटलपासून इकडं टायटन हॉस्पिटलपासून DMartकडे येणाऱ्या सर्व वाहनांना आपण थांबवलेलं आहे। तसंच ओवळा नाक्यापासून टायटन हॉस्पिटलपर्यंत तो इकडून तिकडं जाण्यासाठी वन वे नाही, तर तिकडनं ओवळ्यापासून टायटन हॉस्पिटलसाठी येणारा वन वे आहे। जे मीरा भाईंदरकडनं बसेस येणार आहेत त्यांच्यासाठी ओवळा नाक्यावरनं त्यांनी सर्व्हिस रोडला यायचं आहे, सर्व्हिस रोडवरनं त्यांनी टायटन हॉस्पिटलला यायचं आहे, टायटन हॉस्पिटलपासून त्यांनी लेफ्ट जाऊन बिफोर पार्किंग त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। आपण जे सर्व समन्वयक आहेत जे पार्किंगच्या बाबतीचे जे बसेस घेऊन येणार आहेत त्या प्रत्येक समन्वयकाला त्यांचा गुगल मॅप, गुगल रूट आणि गुगल लोकेशन हे प्रॉपरली त्यांना सगळ्यांना पाठवलेलं आहे। आणि कालच आपण प्रेसच्या याच्यात पण प्रेस नोट पण केलेली आहे की कुठे कुठे नक्की पार्किंगची कोणाकोणाची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याबाबत। काय आव्हान कराल का पुन्हा एकदा नागरिकांना एवढं आव्हान करू इच्छितो की जर काही गरजेचं खूपच अर्जन्सी इमर्जन्सी असेल तर त्यांनी बाहेर पडावं, आणि आता थोडं बहुत ट्रॅफिक येते या ठिकाणी आम्ही नियोजन भरपूर केलेलं आहे, पण एवढ्या भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनसंचार हजर राहणार आहे। त्यासाठी जास्तीत जास्त वाहने येतील तर कमीत कमी लोकांनी, गरज नसेल तर कमीत कमी लोकांनी, घोडबंदर परिसरातील कमीत कमी लोकांनी बाहेर पडावं। ॲम्ब्युलन्ससाठी काय मार्ग निवडलेत का? या ठिकाणी अनेक हॉस्पिटल्स देखील आहेत। हो, निश्चितच आपण ॲम्ब्युलन्ससाठी पर्यायी मार्ग दिलेले आहेत। जो बाळकुमवरनं लोढा आमारा त्याच्यानंतर ब्रह्मांड सर्कलवरनं पाटलीपाडा, हिरानंदरी सर्कलवरनं चुला हॉटेलमार्गे विजय गार्डन मार्गे आपण आनंदनगरच्या मार्गे कासारवडोली ओवळा हे जे आतले इंटरनल रोड्स आहेत त्याच्यावर पण मॅनपॉवर डिप्लॉयमेंट केलेली आपण, ते आपले पर्यायी मार्ग असणार आहेत। पंकज शिरसाट वाहतूक विभागाचे DCP त्यांनी सांगितलं की हा घोडबंदरवर कुठली वाहतूक होऊ नये यासाठी पूर्णतः नियोजन केलेलं आहे, त्यामुळे नक्कीच नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच उद्या पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिला सशक्तीकरण या कार्यक्रमासाठी आता कशा प्रकारचे लोक या ठिकाणी जमतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र पूर्णतः वाहतूक विभागाने याची काळजी घेण्यात आलेली आहे। कॅमेरा योगेश गुरुसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.